नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहतोय हिस्ट्री, इयत्ता 7वी हिस्ट्री, जो की सायन्स, सेमी आणि मराठी मीडियमसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तर आपण बघतोय द फाउंडेशन ऑफ द स्वराज, 7th स्टँडर्ड. आपलं हे चालू ना शहाजी वाघवेले. ठीक आहे, काल बसून घे. काल मी जे सांगितले ते व्यवस्थित लक्षात आहे. आन्सर द्यायचे मला. व्हॉट इज युअर नेम फॉर शिवाजी महाराज फादर? शहाजीराजे भोसले. छत्रपती शिवाजी महाराज, हु इज द किंग? सर क्वेश्चन रिपीट करा ना. छत्रपती शिवाजी महाराज, हु इज किंग? छत्रपती शिवाजी महाराज हे कोणते राज्य होते? महान राज्य होते. स्टेट? महाराष्ट्र. जहागीरदार, विच ऑफ जहागीरदार वर? कलेक्टिंग टॅक्स. टॅक्स? शिवाजी. इंग्लिश. टेल मी इन इंग्लिश. जहागीरदार और जहागीर. Jahangir means right to enjoy the revenue of the region. तू सांग. जहागीर means a right to enjoy the revenue of the kingdom. Shahajiraje was valiant, Congress, intelligent of the great political expert. छत्रपती शिवाजी महाराज एक असे होते की ते पॉलिटिकमध्ये सुद्धा एक्सपर्ट होते, जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज अग्रगण्य राजे होते. जसं आता बघा, फॉर एक्झाम्पल शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे राजे होते, हे आपल्याला पूर्णपणे माहीत आहे. तर शिवाजी महाराजांना ज्यावेळेस एखादा कोणी पकडायला येत असेल तेव्हा शिवाजी महाराज वेशभूषा करायचे. काय करायचे? वेशभूषा करायचे, जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांना कोणीही ओळखू नये. काही वेळ छत्रपती शिवाजी महाराजांनी दाढी सुद्धा काढलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी काही वेळेस त्यांनी काढलेली सुद्धा आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर पूर्ण भारताचे राजे होते. महाराष्ट्राचे तर होतेच, भारताचे होते. अलग अलग प्रकारच्या वेशभूषा केले त्यांनी, जेणेकरून मुघल या लोकांना हरवण्यासाठी आणि मुघल लोकांना हाती न लागण्यासाठी, जेणेकरून शिवाजी महाराज वेशभूषा. आता तुम्ही म्हणता सर वेशभूषा म्हणजे काय नाही, वेशभूषा म्हणजे कसे करायचे? तर छत्रपती शिवाजी महाराज वेशभूषा धारण करायचे. काही वेळेस ब्राह्मण बनून जायचे, काही वेळेस जसे की साधं सिंपल माणूस असतो बघा, जसं छत्रपती शिवाजी महाराज किंग ड्रेसमध्ये येतात, ते साध्या सिंपल ड्रेसमध्ये जायचे. की लोकांना कळायचंच नाही, ते म्हणून सांगायचे नाही. मुघलच्या समोर जरी गेले छत्रपती शिवाजी महाराज की त्यांना सुद्धा समजायचं नाही की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या समोर गेले. एवढे छत्रपती शिवाजी महाराज स्मार्ट होते, खूप हुशार होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपलं स्वराज्य निर्माण आहे आणि ते स्वराज्य आजपर्यंत टिकून आहे. बरोबर आहे का? जर स्वराज्य निर्माण नसलं असतं तर काय झालं असतं? सर आपण आजही मुघलांच्या सत्तेखाली आपण राबलो असतो. नाईस, समजलं? मग द ग्रेट किंग ऑफ महाराष्ट्र शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज ऑल्सो गुड. He had on many regions of Maharashtra, Karnataka and Tamil Nadu. South India was in the way of it. With Shivaji Maharaj, Jizabai were at Bengaluru. He had Aurangabad for provide excellent education for Shivaji Maharaj. So, as on enable him to become of the king, he himself aspired of the established Swaraj by outstanding the power of foreign people. That is why he is known of Swaraj Vinuri. He sent Shivaji and Jizabai from Bengaluru to Pune with loyal and concept associates. For example, छत्रपती शिवाजी महाराजांची मम्मी म्हणजे आई जिजामाता, जिजाबाई किंवा जिजामाता, ते लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांना महाभारताचं शिक्षण द्यायला सुरुवात केली.
जेणेकरून शिवाजी महाराजांना डावपेच, शिवाजी महाराजांना आर्टिकल गोष्टी, गुन्हे, बाकी सगळ्या गोष्टी, पॉलिटिकल सगळं समजून यावं. रामायणाच्याही त्यांना गोष्टी सांगून दिलेल्या आहेत आणि चाणक्य नीतीच्याही गोष्टी त्यांना सांगून दिलेल्या आहेत. मी 2-3 दिवसाखाली सांगितलं तुम्हाला तेच. द ग्रेट म्हणून आपल्याला जिजामाताला टीचर म्हणता येतं की छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी घडवलं, शिकवलं. जसं आपले पप्पा मम्मी सांगतात, बाळा हे कर, बाळा ते कर, बाळा असं कर, बाळा तसं कर, जेणेकरून आपला मुलगा, आपली मुलगी वेळोवेळी काय करायला हवाय, विकास करायला हवाय, जेणेकरून समाजामध्ये राहणाऱ्या मुलामुलींनी चुकीचं वर्तन करू नये अशा दृष्टिकोनातून आपले पप्पा मम्मी आपले मार्गदर्शन करतात. तसं छत्रपती शिवाजी महाराजांची मम्मी म्हणजेच जिजामाता त्यांना कसं शिकवायची की येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपल्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं होतं त्याच्या आधी नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त आणि फक्त शिवाजी होते नावाचे. मग त्यांनी स्वतःला छत्रपती राजे हे कसे झाले असतील, तर ते ग्रेट महान होण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. संघर्ष म्हणजे त्यांनी पहिल्यांदा तलवारबाजी शिकली, ढालबाजी शिकली, घोड्यावरती स्वारी शिकली, नंतर बाण पण शिवाजी महाराज चालवायचे युद्धामध्ये. मग अशा आपल्या इतिहासामध्ये उल्लेख नसेल किंवा असेल, परंतु आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की बाण ही सुद्धा चालवायचे, भालाफेक सुद्धा चालवायचे. बरोबर. एक्झाम्पल, शिवाजी महाराज पाशी जर तलवार तुटली किंवा मुंड झाली किंवा खराब झाली किंवा युद्धामध्ये हरली, तलवार खाली पडली, तर फॉर एक्झाम्पल शिवाजी महाराज तलवारीने न लढता ते भाल्याने रडायचे, ते ढालीने रडायचे. एक उजव्या हातात ढाल पकडायचे, डाव्या हातात ढाल पकडायचे. पहिला डाव्या हातामध्ये, उजव्या हातात नाही उजव्या हातात ते हे तलवार पकडायचे. उजव्या हातात तलवार पकडायचे, डाव्या हातात डाळ, म्हणजे एक हाणायचे तर संपूर्ण वार करणार असेल तर डाळांना अडवायचं. हो बरोबर. हे सगळं शिक्षण शिवाजी महाराजांना दिलं गेलं, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले. आणि छत्रपती शिवाजी महाराज नुसते राजे नाही झाले तर ते महान राजे झाले. समजलं काय अडचण नाही. आता छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 16व्या वर्षी काय केले त्यांनी हाताची शपथ घेतली. महादेवाच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मी स्वतःचं स्वराज्य निर्माण करेन आणि माझं स्वराज्य निर्माण केल्यानंतर स्वरक्षक सुद्धा असेल. डाऊट क्लिअर. मग तेव्हापासून मग छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा, ज्यांचं नाव काय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा काय आहे, छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराज. त्यांना धर्मवीर ही पदवी दिली गेली. धर्मवीर संभाजी महाराज मरेल पण त्यांनी मेले, पण धर्म काहीतरी त्यांनी सोडला नाही. औरंगजेब त्यांना म्हणायचे की तुम्ही मुस्लिम होता का, तुम्हाला माझी मुलगी देईल, अर्ध भारत देईल. तरी छत्रपती संभाजीराजांनी म्हटलं मी मराठा आहे, मी मोडणार नाही. तुम्ही माझा जीव मारला तरी मला चालेल, पण मी माझं अस्तित्व सोडणार नाही, प्राणपणाला लावेल. मग तेव्हा त्यांना बेहाल करून मारलं गेलं, तरीही संभाजी महाराजांनी धर्मत्याग केला नाही. जेणेकरून त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण आता व्यवस्थित मार्ग करतोय. बरोबर की छत्रपती संभाजी महाराज स्वतःच्या धर्माबद्दल इतके प्रेम करतायत, तर आपण हे केलं पाहिजे. समजलं? हो सर. आपण काय करतो आता, जरा काय झालं की धर्म बदलतो, मला ह्या धर्मामध्ये खुशी नाही, मला त्या धर्मामध्ये खुशी आहे. बरोबर. हे करणं चुकीचं आहे. आपण आपला विश्वास आणि आपलं व्यक्तिमत्व हे स्वतः जिंकलं पाहिजे. वीर माता जिजाबाई, मला सांगा वीर माता जिजाबाई. जिजाबाई वॉज द डॉटर ऑफ द ग्रेट सरदार लखुजी राजे जाधव ऑफ सिंदखेड राजा इन बुलढाणा डिस्ट्रिक्ट. जिजामाता छत्रपती शिवाजी महाराजांची आई मम्मी हे बुलढाणा राज्याचे होते. कुठल्या? बुलढाणा जिल्ह्याचे होते.
त्यावेळेस त्यांनी बुलढाणा जिल्हा म्हणायचे नाही, तर एखाद्या जिल्ह्याला त्यांनी राज्य म्हणायचे. मी बुलढाणा राज्याचे आहे, मी पुण्याच्या राज्याचे आहे. मग आता आपण जिल्हे घेऊ, बरोबर का नाही? तर छत्रपती शिवाजी महाराजांची मम्मी बुलढाणा राज्यात सिंदखेड राजा या गावचे होते. कोणते? सिंदखेड. सांगा बघा, कोणते? सिंदखेड. सिंदखेड राजा. कुठं आलं हे? बुलढाणा. district. व्हेरी गुड. At a young age, she had received military training as well of education in the various subjects. त्यांनी लहानपणापासून मिलिटरी मॅनची ट्रेनिंग घेतली, जेणेकरून सापालाही भिणार नाही, वाघालाही भिणार नाही, सिंहालाही भिणार नाही, ना माणसालाही भिणार नाही. ते वाघीण होते. कोण होते ते? वाघीण. जेणेकरून वाघिणीने वाघाला जन्म दिला, अशा टाईपचा मिस्टर असते. बरोबर आहे का? छत्रपती शिवाजी महाराज अतिशय प्रेमळ होते आणि कडक स्वभावाचे सुद्धा होते. आणि त्यांच्यासारखा राजा होणे नाही आणि त्यांच्यासारखा राजा आता शक्य नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारा मेन माणूस होता त्यांची मम्मी जिजामाता. त्यांच्या ते नसले असते तर छत्रपती शिवाजी महाराज व्यवस्थित घडले नसते. त्यांना चुकीचं मार्गदर्शन भेटलेलं असतं. कोण आला तुझं?